श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सूत म्हणतायत, हरेर्धृतक्रोडतनुः स्वमायया निशम्य गोरुद्धरणं रसातलात् लीलां हिरण्याक्षमवज्ञया हतं संजात हर्षो मुनिमाह भारतः. सूत म्हणतायत, आपल्या मायेने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणं आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्षाला मारून टाकणं, या लीला ऐकून विदुर काकाला फार आनंद झाला. आणि विदुर काका मैत्रेय ऋषींना म्हणाले, प्रजापती पती सृष्ट्वा प्रजा सर्गे प्रजापतीम. हे गुरुदेव, आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणता, म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवांनी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढविण्यासाठी काय केलं ते आम्हाला सांगा. मरीची आदी मुनीश्वरांनी आणि स्वयंभुव मनूने सुद्धा ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली ते आम्हाला सांगा. त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केलं की आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली, हे तरी आम्हाला सांगा. तेव्हा मैत्रेय म्हणतात, विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध, प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल, या तीन हेतूंनी तसेच भगवंताच्या सानिध्याने त्रिगुणमय प्रकृतिक्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्त्व उत्पन्न झालं. दैवाच्या प्रेरणेने रजप्रधान महत्त्वापासून सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे अहंकार उत्पन्न झाले. त्याने आकाशादी 5-5 तत्वांचे अनेक वर्ग प्रगट केले. हे सर्वजण वेगवेगळे राहून कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकतच नव्हते, म्हणून त्यांनी भगवंताच्या शक्तीने एकमेकांशी संघटित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली. ते अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये 1000 वर्षांपेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्रामध्ये पडून राहिले. नंतर त्यात भगवंतानी प्रवेश केला. आता भगवंतानी त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नाभीपासून सूर्यांच्या तेजासमान अत्यंत दैदिप्यमान असे कमळ प्रगट झालं. ते संपूर्ण जीवसमुदायांचं आश्रयस्थान आहे. स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातून आविर्भाव झाला. जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणाऱ्या नारायणांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नामरूपमय व्यवस्थेतून लोकांची रचना करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदी आपल्या छायेपासून तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह, महामोह अशा 5 प्रकारच्या अविद्या उत्पन्न केल्या. आपण निर्माण केलेलं तमोमयी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटलं नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. त्याच्यामुळे तहान भुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रीरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी खायला सुरुवात केली. यक्ष आणि राक्षस म्हणायला लागले की याला खाऊन घ्या, एक म्हणायला लागले याला ठेवू नका. घाबरून गेलेल्या ब्रह्मदेवांनी पाहिलं, अरे यक्ष राक्षसांनो, तुम्ही माझी संतान आहात, मलाच खायला उठले, अरे माझं भक्षण करू नका, माझं रक्षण करा. मंडळी, जेव्हा खाऊन टाका असे जे म्हणत होते ते यक्ष झाले आणि रक्षण करू नका असे जे म्हणत होते त्यांना राक्षस असं नाव पडलं. रक्षण करू नका म्हणून ते राक्षस. नंतर ब्रह्मदेवांनी सत्वगुणाच्या प्रभावाने दैदिप्यमान होऊन मुख्य देवतांची निर्मिती केली. त्यांनी खेळता खेळता ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले.
यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबनापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केलं. ते अत्यंत कामलोलूप असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना हे पाहून हसू आलं, पण पुढे ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहे हे पाहून भयभीत झालेले ब्रह्मदेव क्रुद्ध होऊन वेगाने पळू लागले. धावत धावत त्यांची स्वारी भगवान विष्णू परमात्म्याकडे गेली. हात जोडून प्रार्थना करू लागली, माझं रक्षण करा. मी आपल्याच आज्ञेने प्रजेची उत्पत्ती केली, परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली. नाथ, आपण एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करू शकता. मी तुम्हाला शरण आलोय. भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत. ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले, तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर. भगवंतांनी असं म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिलं. शरीराचा त्याग करणं म्हणजे काय केलं? ती भावना टाकून दिली. आणि शरीर ग्रहण केलं म्हणजे काय? ती भावना ग्रहण केली. ब्रह्मदेवानी जे शरीर सोडून दिलं त्या शरीराचं एका सुंदर स्त्रीमध्ये, संध्या देवीमध्ये रूपांतर झालं. ही स्त्री असुरांकडे गेली. असुरांनी तिला पाहिल्यावरती सगळेजण म्हणतात, हे सुंदर स्त्री, तू कोण आहेस? कुणाची मुलगी आहेस? तू इथे येण्याचं प्रयोजन काय आहे? तू तुझ्या या अनुपम सौंदर्याचं हे अनमोल प्रदर्शन करून आम्हाला का त्रास देतीये? तू कोण आहेस? तिच्याकडे बघून सगळेजण मोहित झाले आणि त्या मोहिनीने, या सायंकालीन संध्यादेवीनी त्यांना अत्यंत कामासक्त बनवलं आणि त्या मूर्खांनी तिला एक रमणीय रत्न असं समजून ग्रहण केलं. त्यानंतर ब्रह्मदेवांनी गंभीरपणे हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केलं. ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला. त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केलं. यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत पिशाच्च उत्पन्न केले. त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीराला भूत पिशाच्यांनी ग्रहण केलं. इला निद्रा असं म्हणतात, जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते. जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला तर भूत पिशाच्य त्याच्यावर आक्रमण करतात. त्यालाच उन्माद म्हणतात. आणि जेव्हा हा उन्माद निर्माण होतो तेव्हा माणूस अगदी अविचारी बनतो. आणि निद्रादेवीचंच आपल्याला माहितीच आहे, नको तेव्हा येती आणि पाहिजे तेव्हा जाती. जेव्हा भगवंताचं गुणगान करायचं असतं, भगवंताचं नामचिंतन करायचं असेल, कधी यथाशक्ती जप करायचं असेल तर तेवढ्या गडबडीत ही निद्रा आपल्यावरती ताबा मिळवती. पण त्या व्यतिरिक्त कितीतरी वेळ आपण बाकी काहीही विषयांचा उपभोग घेत राहिलो तेव्हा मात्र ती दूर निघून जाते. नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्य रूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केलं. पितरांनी आपलं उत्पत्तीचं स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केलं. हेच प्रमाण मानून कर्मकांडी आदी ज्ञानी लोकांनी श्राद्ध आदीद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमाने पिंड आणि हव्य अर्पण करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवांनी आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी तयार केली. त्यांना आपले ते अंतर्धानात्मक अद्भुत शरीर दिलं. एक वेळ ब्रह्मदेवांनी आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किमपुरुष उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब शरीर ग्रहण केलं. म्हणून ते सर्वजण उषक्काली आपल्या पत्नींसह ब्रह्मदेवांचे गुणकर्माचे गायन करतात. सृष्टीची वाढ होत नाही असं पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हातपाय पसरून झोपून राहिले आणि पुन्हा क्रोधावेशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला. त्यातून जे केस झडून पडले ते आही झाले. तसंच त्यांचे हातपाय आखडून चालल्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले, ज्यांचं शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फार रुंद असतं. एकदा ब्रह्मदेवांनी स्वतःला कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला. त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली. हे सर्वजण प्रजेची वृद्धी करणारे झाले.
मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला. म्हणून ना पाहून त्यांच्या आधी उत्पन्न झालेल्या देवगंधर्वांनी ब्रह्मदेवांची स्तुती केली. सगळेजण ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, हे विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, आपली ही सृष्टी फार सुंदर आहे. तपसा विद्यया युक्तो योगेन सुसमाधिना ऋषीर्षिकेश ससर्जाभिमता प्रजा. देवा, अहो हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्म प्रतिष्ठित आहेत. यांच्या साह्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू, म्हणून सगळ्यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली. नंतर आदी ऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रिय संयमपूर्वक तप, विद्या, योग आणि समाधीने संपन्न होऊन आपली प्रिय संताने अशा ऋषीगणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी, योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्य शरीराचा अंश दिला. इथून पुढे प्रजेची उत्पत्ती सुरू झाली. विदुर काका म्हणाले, भगवन स्वयंभुव मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेलाय. त्यात मैथुन धर्माने प्रजेची वृद्धी झाली. आता आपण मला त्याची कथा ऐकवा. तेव्हा मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करा, तेव्हा त्यांनी 10,000 वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या काठावर तपश्चर्या केली. एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणागत वरदायक श्रीहरींची आराधना त्यांनी केली. हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिलं. भगवंताच्या त्या रूपाचं कर्दम ऋषींनी वर्णन केलं. किरीटीनम कुंडलीनम शंखचक्रगदाधरम श्वेतोत्पलक्रीडनकम मनस्पर्शस्मिते क्षणम. ज्या वेळेला अशी स्तुती केली, भगवान प्रसन्न झाले. भगवंत म्हणतायत, काळजी करू नको कर्दमा, तुझ्या मनामध्ये काय आहे हे मी जाणतोय. तुला सांगतो, प्रजापतीपुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभुव मनू ब्रह्मवर्तामध्ये राहून 7 समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचं राज्य करतोय. कर्दमा, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येणार आहे. त्याची एक सुंदर शील संपन्न अशी मुलगी तो तुला देणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुझं चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे ना, तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होईल. ती तुझी यथायोग्य सेवा करेल. तुझ्यापासून तिला 9 कन्या होतील. त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीचादी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्ध चित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळं मला अर्पण करून माझ्याच लोकाला प्राप्त होशील. जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील. नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगाला माझ्यामध्ये आणि मला तुझ्या स्थितीत असलेल्या एकरूप पाहशील. महामुनी, तुला एक सांगतो, मी सुद्धा माझ्या अंश कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूती हिच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करील, असा आशीर्वाद कर्दम ऋषींना मिळाला. अशा प्रकारे आशीर्वाद देऊन इंद्रिये अंतर्मुख झाल्यावरच प्रगट होणारे श्रीहरी सरस्वती नदीत घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले. या ठिकाणी कर्दम ऋषींनी केलेली तपश्चर्या, भगवंतांनी त्यांना दिलेलं दर्शन, कर्दम ऋषींनी केलेली तपश्चर्या पाहून भगवंताच्या डोळ्यातून अश्रुबिंदू ओघळले. ते अश्रुबिंदू त्या ठिकाणी पडले म्हणून हे फार पवित्र तीर्थ झालं. सरस्वतीच्या पाण्याने भरलेलं हे बिंदू सरोवर असं स्थान आहे की जिथे भगवंताच्या डोळ्यातून पाणी पडलं, म्हणून पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखं मधुर झालं. अनेक ऋषीमुनींनी याचं स्तवन केलं. हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षवेलींनी वेढल्या गेलं. या ठिकाणी बरेच दिवस पुन्हा कर्दम ऋषींनी तपश्चर्या केली. आदिराजा मनू त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोचल्यावर मुनी कर्दम
अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले. पुष्कळ दिवसापर्यंत उग्र तपश्चर्या केल्यामुळे त्यांचं शरीर अत्यंत तेजस्वी होतं. जेव्हा मनूंनी त्यांना पाहिलं, नमस्कार केला, आपल्या मुलीशी त्यांनी विवाह करावं अशी विनंती केली. ज्याप्रमाणे त्यांनी विनंती केली, भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे कर्दम ऋषींनी मनूंच्या कन्येचा स्वीकार केला. पुढे या कन्येपासून कशा प्रकारे प्रजेची उत्पत्ती झाली, हा वंश पुढे कसा वाढला आणि देवाच्या अनेक अवतारांना कशा कशा प्रकारे या पृथ्वीवरती प्रगट व्हावं लागलं, उद्याच्या कथाभागामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.